नमस्कार सगळ्यांसाठी एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. जो विद्यार्थी 12वी पास आहे तो विद्यार्थी इथे एलिजिबल आहे. मुंबईसाठी जागासुद्धा चांगल्या आहेत. बघायला गेलं तर सगळ्यात जास्त जागांपैकी मुंबई आहे. आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला सगळीकडे आता फॉर्म भरायला 1900 रुपये खर्चायला लागतात. तर ते पण तुम्हाला इथे खर्चायचे नाही आहेत. जी काय तुम्ही 500-250 फी भरताय, कॅटेगरी वाईज आहे ती ओपन, आणि त्याच्यानंतर 250 अशी फी आहे. किती का अशी ना, पण तुमचा 1 वापस येतो ज्यावेळेला तुम्ही CBT 1 देता. CBT 1 आणि CBT 2 म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 आणि टेस्ट 2 मध्ये ही परीक्षा असते. पण ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरता, तुम्ही फीज पेमेंट करणार आणि जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल, तर परीक्षा दिल्या दिल्या लगेच तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे हे परत येणार. काय बोलते मी? परीक्षा दिल्यावर असंच ते परत येणार नाही. परीक्षा द्या, तुम्ही CBT 1 साठी क्लिअर करा न करा त्याचा काही संबंध नाही आहे. तुम्ही फक्त इथं परीक्षा दिली तरी तुम्ही तुमची फी वापस घेऊ शकता, म्हणजे कोणताही रिग्रेट नाही आहे. आणि जर CBT 2 साठी जर तुम्ही झालाच क्लिअर तर अजून सोने पे सुहागा आहे. तर मग कशाबद्दल बोलते ती? RRB NTPC नॉन ग्रॅज्युएट लेवल, म्हणजेच 12वी पासवर असणारी ही भरती आहे. खूप महत्त्वाची. बघा, सेंट्रलचा जॉब करायचा मौका मिळतोय. सगळ्यांनी लक्षात घ्या, 12वी पास जे आहेत आपल्याकडे सगळेच आहेत. 12वी पास सगळेच ग्रॅज्युएट आहेत, पण 12वी पास तर सगळेच आहेत A to Z विद्यार्थी. तर त्यांच्यासाठी, आणि इथं मॅटर करत नाही तुम्ही आर्ट्स सायन्स कॉमर्स, फक्त 12वी पास पाहिजे. तर आणि सगळ्यात अजून एक आपण म्हणू शकतो द आयसिंग ऑफ द केक, याच्यामध्ये आपण म्हणू शकतो चेरी ऑफ द टॉप, असं काही पण तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. याच्यामध्ये तुम्हाला पेपर मराठीमध्ये देता येतो, तुमच्या मातृभाषेमध्ये पेपर देता येतो. आणि त्याचं जे काही जनरल अवेअरनेस आहे ते माझ्याकडे आहे. तुम्हाला मी एवढं सुंदर जनरल अवेअरनेस त्या पूर्ण टॉपिकनुसार, जे टॉपिक्स तुम्हाला RRBने दिलेले आहेत ते टॉपिकनुसार तुम्हाला जनरल अवेअरनेस इकडे घेणार आहे. जनरल अवेअरनेस म्हणजे GK असतं, दुसरं काही नाही. त्याच्यामध्ये करंटचा टच आणि स्टॅटिक GKचा टच हा जास्त असतो, म्हणून त्याला जनरल अवेअरनेस म्हणतात, की तुम्ही किती अवेअर आहात हे बघण्यासाठी. चला तर मग आपण संपूर्ण जाहिरात इथं पहिले समजून घेऊया. तर पेपर तुमचा मराठीमध्ये होणार आहे. NTPC 12वीच्या बेसवर असणारा पेपर आहे. टोटल पदं संपूर्ण भारतामध्ये 3058 पदं आहेत. आपल्याला फोकस, मला असं वाटतं की 494 जी मुंबई, तुम्हाला जर इतर राज्यामध्ये ट्राय करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. जसं की वेस्ट बेंगॉलमध्ये 500 पदं आहेत, आणि त्यानंतर अहमदाबाद वगैरे, पण इथं पण पदं आहेत चांगली. बट मी फक्त मुंबईला फोकस करून तुम्हाला सांगते. तर 494 वन्स अगेन 500च्या आसपास पदं इथं पण आहेत. मुंबईमध्ये पण तुम्ही ट्राय करू शकता. चला तर आपण संपूर्ण जाहिरात पहिले समजून घेऊया. तशी 56 पदांची ही जाहिरात आहे. मी काय म्हणून पूर्ण 56च्या 56 इथं घेतले नाही आहेत. पहिली बघा, या जाहिरातीमध्ये पदं कोणती कोणती ती समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं ते असतं की पद आपलं कोणतं आहे. फॉर्म वगैरे फिल करायच्या आधी पण हे महत्त्वाचं. तर बघा, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, तर तुम्ही बघू शकता इथं पे स्केल जो आहे लेवल 3 CPचे असेल. बेसिक तुमचं पे जे आहे ते 21,000, हे तुमचं फक्त बेस पे असतं. याच्यामध्ये ॲडिशनल अलाउन्सेस वगैरे असतात. तर 40+ तुमचं पेमेंट इथं आरामात जाते. त्यानंतर मेडिकल स्टँडर्ड आहे. एज जे आहे तर 18-30, तर याच्यामध्ये सुद्धा एज वाढते, त्याचं काही टेन्शन नाही. टोटल वॅकेन्सीज जे आहेत तिकीट क्लर्कला तर 2424 वॅकेन्सीज आहेत. त्यानंतर बघा, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघा टोटल 394 वॅकेन्सीज आहेत. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, याच्यामध्ये तुम्हाला हिंदीची टायपिंग लागते, बस एवढीच एक वेगळी अट आहे, जिथे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे हिंदीचं टायपिंग नसतं. तर इथं इंग्लिश जे आहे 35 वर्ड पर मिनिट, बघा समजून सांगते, तर 35 वर्ड पर मिनिट असतं. कशासाठी? तर इंग्लिशसाठी. आणि 30 वर्ड पर मिनिट, 30 वर्ड पर मिनिट हे असतं इंग्लिशसाठी. आणि ट्रेन क्लर्कला फक्त 12वी पास पाहिजे, दुसरं काही एवढं काही इथं एलिजिबिलिटी नाही आहे. तर त्याच्यासुद्धा 77 वॅकेन्सीज आहेत. TC आपण याला म्हणतो. TC तुम्ही बघत असाल, TCचं काम तर असतंच. तुम्हाला सुद्धा कधीतरी अडवलं असेल. जर तुम्हाला वाटतं की TC व्हावं तर नक्कीच इथं बघा 77 वॅकेन्सी आहेत TCचे सुद्धा. आणि मुंबईमध्ये तुम्ही चेक करून प्रॉपरली फॉर्म भरू शकता. टोटल तुम्ही जर बघाल 3058 एवढ्या वॅकेन्सीज आहेत इथे. पुढे बघा, इथं तुम्ही जर बघाल डेट वगैरे एक्झाम म्हणजे फॉर्म फिलिंगच्या, तर फॉर्म फिलिंग जी आहे तर ती ऑनलाईन ओपनिंग फॉर्म फिलिंगचे 28 ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे. आणि त्यानंतर आपण बघतो की क्लोजिंग डेट 27 नोव्हेंबरला आहे. टाईम आहे, पण फॉर्म भरून घ्या. पुढे आपण बघतोय की जे काही लास्ट डेट फीस पेमेंट 29 तारखेचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला काही
चेंज वगैरे करायचं असेल 30 तारखेपर्यंत चेंज करू शकता. आणि डेट ज्युरिंग विच एलिजिबल कॅन्डिडेट मस्ट बी प्रोव्हाइड देअर डिटेल्स अपॉइंटमेंट पोर्टल. तर तुम्हाला सगळं काही अपॉइंटमेंट संबंधीचं काही असेल तर ते 12 डिसेंबरपर्यंत ही प्रोसेस पूर्ण होणार आहे. क्लिअर सगळं काही एवढं सगळं ह्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर 27 तारखेपर्यंत डेट आहे, तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता. आता विषय आहे अभ्यासक्रमाचा. आपण बघितलं जागा किती आहेत, आपण बघितलं फॉर्म कधी संपतोय, म्हणजे फॉर्म फिलिंगची डेट कधी संपते. आता आपला विषय होतो अभ्यासक्रमाकडे. अभ्यासक्रम काय आहे? अभ्यासक्रम खूपच सोपा आहे बघा. मला असं वाटतं हा अभ्यासक्रम सगळ्यात सोपा आहे. गणितं थोडीशी अवघड असतात, प्रॅक्टिस केल्यावर काम होऊन जाते. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इथे इंग्लिश ग्रामर करायचं नाही, मराठी ग्रामर करायचं नाही आहे. हे किती म्हणजे तुमचा अर्धा बर्डन इकडेच कमी होऊन जातो. त्यानंतर इथं तुम्हाला फक्त काय करायचं आहे, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग. तर मॅथमॅटिक्स रिझनिंग दोघं सोबत जरी केलं तरी तुम्ही त्याची चांगली प्रॅक्टिस करून बऱ्यापैकी चांगला स्कोर आणू शकता. त्यानंतर जनरल अवेअरनेस. तर जनरल अवेअरनेसमध्ये काय काय येणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे याच लेक्चरमध्ये किंवा याच व्हिडिओमध्ये. आणि अजून एक डिटेलमध्ये जनरल अवेअरनेसचं पूर्ण लेक्चर घेईल, ज्याच्यामध्ये टॉपिक्स मी तुम्हाला कोणते कोणते शिकवणार आहे. आणि मी ते काय माझ्या मनाने नाही, तुम्हाला स्वतः RRBने दिलेले टॉपिक्स आहेत ते सुद्धा सांगणार आहे. तर इथं बघा, हा जो तुमचा पेपर असणार आहे CBT 1 कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1, तो 120 मिनिटाचा असणार आहे. म्हणजे आपण बघतोय की 2 तासाचं असणार आहे. त्यानंतर बघा इथं 1/3 हे नेगेटिव्ह मार्किंग आहे. एकाच 3 नेगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 33% ही नेगेटिव्ह मार्किंग आहे. हा मुद्दा जरा लक्षात ठेवा नेगेटिव्ह मार्किंगचा सगळ्यांनीच, कारण की आपण काहीही सोडू शकत नाही. आता हा आहे सिलेबसचा पेज. तर हे जे सिलेबसचं पेज आहे, फक्त हे पेज तुम्हाला मी टाकून देते आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तर टेलिग्राम चॅनल स्टडी स्पेस मराठीचं जॉईन करून ठेवा. याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची लिंक आहे स्टडी स्पेस मराठीची, जॉईन करा. किंवा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा स्टडी स्पेस मराठीची लिंक आहे. तुम्ही डायरेक्टली जाऊन टेलिग्राम जॉईन करू शकत नाही, सर्च करून तुम्हाला लिंकद्वारेच ते जॉईन करता येतं. तर सगळ्यांनीच लिंकवरनं टेलिग्राम जॉईन करा. फक्त सिलेबसचा स्क्रीनशॉट काढून NTPC RRB NTPC सिलेबस म्हणून असं मी टाकते आपल्या टेलिग्राम चॅनलवर, तुम्ही मीडियामध्ये जाऊन सर्च करून वगैरे बघू शकता. सिलेबस बघा. मॅथमॅटिक्ससाठी बघा तुम्हाला नंबर सिस्टीम अगदी महत्त्वाचं. त्यानंतर डेसिमल्स, फ्रॅक्शन्स, LCM, HCF, रेशिओ अँड प्रपोर्शन्स, पर्सेंटेज. त्यानंतर इथं मेन्स्ट्रुअल टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, एलिमेंटरी अल्जेब्रा, जॉमेट्री अँड टिग्नोमेट्री आणि एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स असे सगळे टॉपिक्स असणारे. 10वीपर्यंतच गणित असतं, लक्षात घ्या. 10वीपर्यंतचं जे गणित तुमचं स्ट्रॉंग असेल तर हे तुम्हाला अवघड जात नाही. त्यानंतर बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. तर ॲनालॉजिस आणि त्यानंतर त्यानंतर नंबर ऑफ अल्फाबेटिकल सिरीज, कोडिंग डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, सिमिलॅरिटीज, डिफरेन्शिएशन, रिलेशनशिप्स, ॲनालिटिकल रिझनिंग, सिलॉगिझम, जम्पलिंग, वेन डायग्राम, पझल, डाटा सफिशियन्सी, स्टेटमेंट कन्क्ल्युजन, स्टेटमेंट कोर्स ऑफ ॲक्शन, डिसिजन मेकिंग, मॅप्स, इंटरप्रिटेशन अँड ग्राफ्स, हे सगळं तुम्हाला असणार आहे रिझनिंगमध्ये. हे सगळे टॉपिक लाईनीने करा. तुम्हाला नक्कीच याचा जो काही फायदा जो आहे तो होणार. या सिलेबसचा फायदा सगळ्यात जास्त असा असतो की तुम्हाला एक अभ्यासाचं स्ट्रक्चर मिळतं. त्या स्ट्रक्चरला धरून, त्या टॉपिकला धरून अभ्यास केला तर एक फिलिंग येते मनामध्ये की हा माझा अभ्यास पूर्ण झाला आहे. ज्या वेळेला नाही आपल्याकडे सब्जेक्ट असतात, ज्या नाही वेळा आपल्याकडे टॉपिक्स असतात, आपल्याकडे स्ट्रक्चर नसतं, त्यावेळेला नेहमी परीक्षेला जाताना एक फिलिंग असते की अभ्यास पूर्ण झाला नाही. पण टॉपिक्स जर असतील अवेलेबल, अभ्यास पूर्ण होतो. त्यानंतर जनरल अवेअरनेस बघा. करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल importance, games and sports, art and culture of India, Indian literature, monuments and places of India, general science and life science, history of the Indian freedom struggle, physical, social and economic geography, India and world, Indian polity and governance, constitution and political system, general scientific and technological development including space, nuclear program of India, UN and other important world organization. याचे मुख्यालय वगैरे विचारले जातात आपल्याला. हे सगळे टॉपिक्स आहेत बघा. एन्व्हायरमेंटल इश्यूज कन्सर्निंग वर्ल्ड लार्ज, तुम्ही सगळे बघू शकता. त्यानंतर इथं बघा कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, कॉमन सगळं ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल, इंडियन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, इंडियन इकॉनॉमी, त्यानंतर फेमस पर्सनॅलिटीज ऑफ इंडिया, वर्ल्ड फ्लॅगशिप गव्हर्नमेंट प्रोग्राम्स, फ्लोरा अँड फ्युना ऑफ इंडिया, इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर, हे सगळं जे आहे हे सगळं तुम्हाला इथं विचारलं जाणार. आणि तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. एकेका टॉपिकवर मी इथं लेक्चर्स घेणार आहे,
यूट्यूबवर प्रश्न उत्तराच्या माध्यमातून बॅचमध्ये तुम्हाला थिअरी शिकून आपण अशा पद्धतीने हा पूर्ण सिलेबस जो आहे तर तो कव्हर करणार. आपण फक्त जनरल अवेअरनेसबद्दल बोलूया. हे सगळे टॉपिक जे तुम्हाला दिसत आहेत जनरल अवेअरनेसचे एक ईच अँड एव्हरी टॉपिकला आपला हात लागणार आहे. ईच अँड एव्हरी टॉपिक आपण व्यवस्थित करणार आहोत जेणेकरून जनरल अवेअरनेसमध्ये एक पण मार्क्स गेला नाही पाहिजे. एवढ्या कॉन्फिडन्सने आपल्याला जनरल अवेअरनेसला पुढे जायचे आणि खूप जबरदस्त जॉब आहे, लक्षात घ्या. यानंतर तुम्हाला मिनिमम किती मार्क्स करायचे आहेत? जर तुम्ही अनरिझर्व असाल तर 40% मार्क्स तुम्हाला आले पाहिजे CBT 2 साठी जाण्यासाठी. जर तुम्ही OBC असाल 30% पेक्षा जास्त मार्क्स आले पाहिजे. जर तुम्ही SC असाल 30% पेक्षा, ST 25% पेक्षा जास्त मार्क्स तुम्ही इथे आणले पाहिजे तरच तुम्ही क्वालिफाय व्हाल. एवढे मार्किंग तुम्हाला एवढी हवीच. जर याच्यापेक्षा कमी मार्क्स आहेत तर तुम्ही ऑटोमॅटिकली डिस्क्वालिफाय होता. त्यानंतर बघा इथं स्किल टेस्ट जे आहे तर 2च पदांना स्किल टेस्ट आहे. अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या 2 पदांनाच इथं आपण काय बघतोय तर स्किल टेस्ट आहे. तुम्हाला सांगितलं हिंदीसाठी 30 वर्ड पर मिनिट आणि इंग्लिशसाठी 35 वर्ड मिनिट अशा पद्धतीचे इथं स्किल टेस्ट असणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी तसे भरपूर रिजन्स आहेत, जवळपास 18 रिजन आहेत, त्याच्यामध्ये जागा आहेत सध्याला. पण सगळ्यात जास्त जागा 2 रिजनमध्ये त्या तुम्हाला दाखवते जिथे तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता. तर एक आपली मुंबई रिजन आहे, 494 जागा तुम्ही बघू शकता. भरपूर जागा आहेत. तर तुम्ही जर बघू शकता TCला अनरिझर्वला 6 जागा आहेत, भरपूर झाल्या. TCला SC OBCला सुद्धा 4 जागा आहेत, जबरदस्त. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला इथे भरायचं आहे तर नक्कीच. आणि फक्त 12वी हवी आहे, दुसरं काय हवं नाही आहे. आणि बघा कोलकाता 499, 500च्या आसपास जागा आहेत. इथं पण भरू शकता, काय हरकत आहे. रेल्वेचा जॉब कुठे बी करू शकता, जंगलात बी करू शकता, अंदमान निकोबारला बी करू शकता. सॅलरी सगळ्यात जास्त देते रेल्वे आणि सगळ्याच गोष्टी अलाउन्सेस वगैरे सगळं बघाल तर रेल्वे सगळ्यात जास्त देतं. रेल्वे एवढी सुरक्षा कुठेच नाही आहे, त्यामुळे तुम्ही इथं नक्कीच ट्राय करू शकता. आणि फी तर तुमची वाया जाणार नाही आहे. परीक्षा देऊन फी तुमची परत येणार आहे. तर फॉर्म भरा, अभ्यास करा, काम झालं तर नाव होईल, लक्षात घ्या. चला तर आजसाठी इथेच थांबूया. आय होप माहिती आवडली असेल. अजून काही डाऊट्स वगैरे असतील तर याच व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि अजून एक तुम्हाला डिटेल जनरल अवेअरनेसच्या सिलेबसवर एक लेक्चर नक्की घेऊन येईल मी, ज्याच्यात तुम्हाला अधिक माहिती मिळेल जनरल अवेअरनेसची. बाकी मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग तुम्हाला स्वतः करावं लागेल. सेंट्रलचे चॅनल फॉलो करा जे स्पेशली काम करतात RRB NTPCसाठी, तर त्यांचा तुम्हाला नक्की फायदा होईल. बाकी जनरल अवेअरनेसचा एक टॉपिक जो तुम्हाला दिलेला आहे RRBने त्या टॉपिकवर आपण कारण करणार आहोत. तर फॉर्म भरा नक्कीच, तुमचे पैसे वाया जाणार नाहीत फॉर्मचे पण. चला, थँक्यू सो मच, धन्यवाद.